सर्वापरी तुझे गुण गा उत्तम, तुझे ठाई प्रेम राहो माझे. माऊली परीस आहेसे उदारू, तरी का निष्ठुर मन केले. गजेंद्राकारणे केले तो आघावणे, तरी का निर्वाण पाहतोशी. प्रल्हादा संकटी रक्षिले तो देवा, तरी का केशवा सांडी केली. अन्यायी अजामीर तो झाला पावनू, ऐसे हे पुराण हाका मारी. तुका म्हणे माझे थोर अपराध, नाम करी छेदू क्षण मात्रे. हे देवा, सर्वांपेक्षा तुझे गुण फारच उत्तम आहेत. तुझ्या ठिकाणी माझे प्रेम निरंतर आणि अखंड राहू दे. तू माऊलीप्रमाणे उदार आहेस, मग माझ्याविषयी एवढे तू मन निष्ठुर का केले आहेस. गजेंद्राला नकराच्या मिठीतून सोडवण्यासाठी तू धावत गेलास, मग आता असा शेवटपर्यंत तू माझा अंत का पाहतोयस. प्रल्हादाचे तू संकटामधून निवारण केलेस, त्याचे रक्षण केलेस, मग केशवा तू माझाच असा त्याग कार्य केला आहेस. महा अन्यायी अजामीळ सुद्धा तुझ्या कृपेने पावन झाला, अशी पुराणांनी साक्ष दिलेली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, माझे फार अपराध थोर असले तरी तुझे नाम एका क्षणामध्ये त्याचा नाश करून टाकील. आता वाटून दे आपुले हे म्हणू, न सोडे चरणो विठोबाचे. तुझी याचा संग लागवणे देवारा, आपुल्या शरीरावरून या. यावी जावी आम्ही देवाच सांगाते, मागुनी करीतो हेची आलो. काय वाया गेलो तो करू उद्वेगो, उभा पांडुरंगू मागे पुढे. तुका म्हणे प्रेम मागतो आगळे, येथे भोगू फळे वैकुंठीची. मी आता माझे मन अनेक ठिकाणी वाटू देणार नाही, ते फक्त देवाच्याच चरणावर स्थिर करीन. मी हे आता देवाचे पाय सोडणार नाही. मी आपल्या शरीरावरून दुसऱ्याच्या संगतीचा वारा सुद्धा लागू देणार नाही. आम्ही या देवाच्याच बरोबर आता येणे जाणे करतो आहे. पूर्वीपासून हेच करीत आलो आहोत. माझ्या मागे पुढे सर्वत्र पांडुरंगाच उभा असताना मी वाया गेलो असे समजून उगीच का चिंता करावी. तुकाराम महाराज म्हणतात, येथे मी श्रीहरीचे श्रेष्ठ प्रेम मागत आहे. इथेच आम्ही वैकुंठाची फळे भोगू. आता आम्ही हेची काम वाचे स्मरू राम राम. ऐशी मोलाची हे घडी, धरू पायांची आवडी. अमृताची खाणी तये ठाई वेचुवाणी. तुका म्हणे पांडुरंग माझ्या जीवीच्या जीव लगा. आम्ही वाणीने नित्यपणे रामराम असे नामस्मरण करण्याचेच एक काम आम्हाला लागले आहे. या श्रीहरीच्या पायांची आवड धरण्याची ही अतिशय मोलाची अशी वेळ आहे. हीच एक अमृताची खाण असून त्या ठिकाणीच आम्ही आमची वाणी खर्च करू. तुकाराम महाराज म्हणतात, हे देवा, तू माझ्या जीवाचा सुद्धा जीवलग आहेस. आता जावी पंढरीशी, दंडवतो विठोबासी. जेथे चंद्रभागा तिरी, आम्ही नाचो पंढरपुरी. जेथे संतांची दाटणी, त्याचे घेऊ पायवनी. तुका म्हणी आम्ही बळी, जीव दिधला पायातळी. आता पंढरपूरला जाऊन या विठ्ठलाला साष्टांग दंडवत घालावा. या पंढरपूरच्या चंद्रभागेच्या तीरावर आम्ही प्रेमाने आनंदाने नाचू गाऊ. तेथील संतांच्या समुदायामध्ये त्यांच्या पायांचे तीर्थ घेऊ. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही फार मोठे बलवंत आहोत, आम्ही बलवान आहोत, म्हणूनच आम्ही आमचा जीव पायाखाली घेऊन आम्ही उभे राहिलो आहोत. आम्ही नरका जाता काय येईल तुझ्या हाता, ऐसा तू अनंता विचारी पा. तुझ शरण आलियाचे काय हेची फळू, विचारा दयाळू कृपानिधी. तुझे पावनपण न चली आम्हासी, ऐसे ऋषिकेशी कळू आले. आम्ही दुःख पाहू जन्म मरण व्यथा, काय तुझ्या हाता येत असे. तुका म्हणे तुम्ही खादली होरडी, आम्ही धरली शेंडी नाम तुझे. हे अनंता, आम्ही नरकाला गेल्यानंतर तुझ्या हातात काय येणार आहे, तुला काय बरं वाटणार आहे का, याचा तू एकदा विचार कर. हे कृपानिधी दयाळा, तुला आम्ही शरण आल्याचे हेच काय फळ आहे, तू नीट विचार कर. हे ऋषिकेशी, तुझी पावन करण्याची शक्ती आमच्यापाशी काहीच चालत नाही असे दिसते आहे. आम्ही जन्म मरणाचे दुःख भोगतो, यामुळे तुझ्या हातात कोणता लाभ होतो रे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुम्हीच या बाबतीमध्ये रडी खाल्लेली आहे आणि लबाडी केली आहे. परंतु देवा, तुमचे नामरूपी शेंडी आमच्या हातात असल्यामुळे आम्ही भिणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. पांडुरंगी पहा खादली शेरडी, परिणाम शेंडी धरली आम्ही. आता संतांनी करावी पंचायतू, कोणा फजतू खोर येथे. कोणाचा अन्याय येथे आहे स्वामी,
गरजेत असो आम्ही पातकेही, याचे पावनपण सोडवाचे तुम्ही, पतित पावन आम्ही आहो खरे, आम्ही तर वाहू अन्यायी सर्वथा, याची पावन कथा कैसी आहे. तुका म्हणी आम्ही मेलो तरी जाना, परी तुमच्या चरणा न सोडावी. संत सज्जन हो, या देवाने रडी खाल्ली आहे आणि लबाडी केली असली तरी याची नामरूपी शेंडी आम्ही हातामध्ये धरली आहे. या ठिकाणी कोण फजितखोर आहे या संबंधी तुम्हीच आता निवाड करा. स्वामी, इथे कुणाचा अन्याय आहे? आम्ही पातकी आहोत हे जगजाहीरच आहे, पण या देवाचे पतित पावन जे ब्रीद आहे ते तुम्ही सिद्ध करून दाखवा. आम्ही कसे पावन करण्यासाठी पतित आहोत? आम्ही तर सर्वथा अन्यायी, पण याची पावन करण्याची कथा कशी आहे ते सांगा ना. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही जरी मेलो तरी तुमचे चरण कदापिही सोडणार नाही. घालून या मध्यावरती दाटून उपदेश देते, ऐसे पोट भरे संतू तया कैचा भगवंतू. रांडा पोराते गोविते वर्षासन ते लाविते, जसे बोलती निरोपती तैसा न करीती करणी. तुका म्हणी तया तमोगुनियाची क्रिया. कुणाला तरी मध्यस्थी करायला लावून हे भोंदू संत इतरांना बळजबरीने उपदेश करतात. अशा या पोटभरू संतांना देव कसा काय मिळणार? रांडा पोरांना ते आपल्या उपदेशामध्ये गुंतवतात आणि त्यांच्यापासून वर्षासनाची देणगी लावून घेतात, वर्षभराची सोय करून ठेवतात. असे हे संत निरूपणामध्ये जसे बोलतात तशा प्रकारची क्रिया मात्र कधी करीत नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात, त्यांचे सर्व आचरण तमोगुणात्मक असते. वैभवते राज्य संपत्ती टाकावी, उदरार्थ मागावी माधुकरी. आपुले ती आधी करावे सोहितू, ऐसे आहे नितू स्वधर्माचे. वर्ण कुळ याती याचा अभिमानू, ते ज्यावा सन्मानू लौकिकाचा. तुका म्हणी राही का की निशंकू, देऊनी हाकू कंठी काळू. आपल्या स्वहितासाठी वैभव, राज्य, संपत्ती या सर्वांचा सुद्धा त्याग केला तरी चालेल. पोट भरण्यासाठी वेळ प्रसंगी माधुकरी मागली तरी चालेल, पण ज्याने आपले हित होईल तीच गोष्ट करावी, आपले हित साधून घ्यावे. अशाच प्रकारची स्वधर्माची रीती आहे. वर्ण, कुळ, जात यांचा अभिमान सोडून द्यावा आणि लौकिकाचा सन्मान राखावा. तुकाराम महाराज म्हणतात, तू या श्रीहरीची चित्त देऊन निशंक होऊन एकाकी राहा. या श्रीहरीस हाक देऊन काळ घालो, मग तुला कसलीही चिंता करावी लागणार नाही. हात पाय मिळून मेळा, चला म्हणते पाहू डोळा. देखणी नवी देखती कैसे, सकळांचा देखना डोळाच असे. डोळ्याचा डोळा पाहो गेला, तुका म्हणे तो पाहू ठेला. हातापायांचा सर्व समुदाय जमून म्हणू लागला की चल आपण आता डोळ्याने पाहू, पण त्याचे काम पाहणे हे नाहीच आहे. सर्वांच्यासाठी पाहणारा एक डोळाच असतो. सर्व डोळ्यांचा डोळा, पाहणाऱ्यांचाही पाहणारा जो तो भगवंत श्रीहरी पाहण्यासाठी गेल्यानंतर तुकाराम महाराज म्हणतात, जो पाहणार आहे तोच पाहता होऊन राहिला. मुखे संतींद्रिये जती, आणि कनेने भावभक्ती. देवायेची दोन्ही पदे, हेर गायली विनोदे. चित्ताचे आसनू, तुका करीतो कीर्तनू. माझ्या मुखामध्ये संतांसंबंधी वचने असून इंद्रिय विषयांच्या बाबतीमध्ये मी संन्यासी बनलो आहे. याच दोन गोष्टी देवा मी सांभाळल्या आहेत. इतर काही गायले तरी ते विनोदाचे समजावे. तुकाराम महाराज म्हणतात, मी माझ्या चित्ताचे आसन करून त्यावर श्रीहरीचे कीर्तन करतो आहे. धावोनी आलो पहावया सुख, गेले माझे दुःख जन्मांतरीचे. ऐकिलेही होते तैसेची पाहिले, मन स्थिरावले तुझ्या पायी. तुका म्हणे माझी इच्छा पूर्ण झाली, काही न राहिली वासनाही. देवा, मी तुझे मुख पाहण्यासाठी अगदी धावत आलो आणि जन्मांचे दुःख निवृत्त होऊन गेले. जे मी तुझ्याविषयी आजपर्यंत ऐकलेले होते तेच आज मी प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी पाहिली, तसा अनुभव घेतला. म्हणूनच तुझ्या पायी माझे मन स्थिर झाले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, माझी सर्व इच्छा आता पूर्ण झाली असून आता इतर कोणतीही वासना शिल्लक राहिली नाही. गाव लोकी काही लाविले पिसे, काय सांगवायचे तुझ पासे. तोंड काळी केली फिरविले मजू, नाही धरिले लाजू पांडुरंगा. काय तुझ पासे सांगो हे गारहाणे, मग काय जिने तुझे माझे. कोणासाठी आता करावा संसारू,
केली वारावार आपणची. तुका म्हणी आम्ही मोडीला घराचारू, घरी येला धीरू तुझ्या पायी. अरे या गावातील लोकांनी मला तर वेडच लावले आहे. तुझ्यापाशी याविषयी मी काय सांगू. हे पांडुरंगा, माझे तोंड काळे करून मला फिरवले. या संबंधी त्यांनी लाज सुद्धा धरली नाही. या संबंधी मी तुला गाराने तरी किती सांगू. मग तुझे माझे जिणे तरी काय होणार. आता आम्ही हा संसार तरी कुणासाठी करावा. मी आपली संसाराची सर्व व्यवस्था करून आता आवरावर केली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही आमचा गृहस्थाश्रमीचा आचार मोडून देवा तुमच्या पायी आता स्थिर झालो आहे. तिथेच धीर धरला आहे. जीवे जीवनेने पापे सारकाचे, नळी दुजयाचे कापू बैसे. आत्मा नारायण सर्वा घटी आहे, पशुमध्ये काय कळू नये. देखत हा जीव हुंबरे वरडतो, निष्ठुराचे हात वाहते कैसे. तुका म्हणे तया चांडाळाशी नरकू, भोगिती अनेक महादुःखी. स्वतःच्या जीवाप्रमाणेच दुसऱ्याचा जीव आहे हे न ओळखणारा हा पाप्यासारखाच असून दुसऱ्याचे नरडे कापायला बसतो. भगवंत हा सर्व पदार्थ मात्रामध्ये सर्वत्र भरून उरला आहे. तो या पशुमध्ये सुद्धा आहे. हे त्याला समजत नाही का. त्या पशुला कापायला नेल्यानंतर सर्वांच्या समोर तो पशु मोठ्याने ओरडतो, हंबरतो, तरी सुद्धा या निष्ठुराचे हात त्याला मारण्यासाठी कसे चालतात काही कळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, अशा या चांडाळाला नरकाचीच प्राप्ती होईल आणि तिथे तो अनेक महादुःखे भोगत राहील. मनी भाव असे काही, तेथे देव येते पाही. महाजनाई सुंदरी, तेथे देव पाणी भरी. शुद्ध पावून या भाऊ, त्याचे हृदयी वसे देव. तुका म्हणे विठोबासे, ठाव देई चरणापाशी. जर मनामध्ये काही भक्तिभाव असेल तरच देव तिथे येतात हे तू पहा. ही जनाबाई पहा, तिच्या भक्तीमुळे प्रत्यक्ष देव सुद्धा तिच्या घरी पाणी भरत होता. एखाद्याचा शुद्ध भाव पाहून त्याच्या हृदयामध्ये देव वस्ती करतो. तुकाराम महाराज म्हणतात, विठोबा मला तुझ्या चरणाजवळ आता स्थान दे. भागल्याचे तारू शेनल्याची माऊली, भुकेली आघाली प्रेम पान्हा. ऐशी ही कृपाळू अनाथांची वेशी, सुखाची जराशी पांडुरंगू. सकळा सन्मुख कृपेची आदृष्टी, पाहे बहु भेटी उताविळा. तुका म्हणी इथे आता उरला कैसा, अनंता जन्मींचा शिन गेला. ही विठ्ठल माऊली म्हणजे जे दमले भागलेले आहेत त्यांना तारणारा नावाडी आहे. जे शिनलेले आहेत त्यांची ही सावली आहे. जे भुकेलेले आहेत त्यांच्या मुखामध्ये ही प्रेमाने पान्हा घालीत असते. अशी ही कृपाळू माऊली अनाथांचा एक आधारच आहे. ही पांडुरंग माऊली सुखाची रासच आहे. सगळ्यांच्या सन्मुख होऊन कृपादृष्टीने पाहून फार उतावळा होऊन हा भगवंत भक्तांच्या भेटीची वाट पाहत असतो. तुकाराम महाराज म्हणतात, आता इथे शिनभार उरणार नाही. यामुळे माझा अनंत जन्माचा शिनभाग आता नाहीसा झाला आहे. काय नून आहे सांगा पांडुरंगा तुम्हापी, आमुची तू न पुरे इच्छा पितायसा मस्तके. कैसी तुम्हा होय सांडी करुणा तोंडी उच्चारे. आश्चर्याची करी तुका हे नायका वैकुंठीची. देवा तुमच्याजवळ कशाची कमतरता आहे ते तरी सांगा. तुमच्यासारखा पिता आम्हाला प्राप्त झाला असतानाही आमची इच्छा मात्र कोणतीच पुरी का होत नाही. आम्ही तुमच्याजवळ करुणा भाकीत असताना तुम्ही आमचा त्याग का करता, कसा काय करता. तुकाराम महाराज म्हणतात, हे वैकुंठ नायका भगवंता, याबद्दल मला फारच आश्चर्य वाटत आहे. चित्त गुंतले प्रपंचे, झाले वेडे ममतेचे. आता सोडवी पांडुरंगा, आले निवारी ते अंगा. गुंतली चावटी, नामे रूपे झाली तुटी. तुका म्हणे चाली, पुढे वाटू खोळंबली. माझे चित्त या प्रपंचामध्ये गुंतून त्याच्या ममतेने वेडे झाले आहे. पांडुरंगा तू यामधून मला सोडवानी जे माझ्या अंगाशी आले आहे त्याचे निवारण कर. माझी ही जीभ बाष्कळपणाने बडबड करण्यामध्येच गुंतल्यामुळे तुझ्या नामरूपाच्या स्मरणामध्ये अंतर पडते. तुकाराम महाराज म्हणतात, यामुळे तुझ्याकडील चालीची वाट खोळंबून राहिली आहे. किती एका दिवशी बुद्धी झाली होती ऐसी, काही करावे सोहितू तो हे न घडे उचितू. अवलंबुने भिकू लाज सांडिली लौकिकू. तुका म्हणे दिनू झालो मनुष्यपणा हिनू. काही एका दिवशी
मला अशी कशी बुद्धी झाली काही समजलं नाही. काहीतरी सोयीत साधून घ्यावे असे वाटले, पण या संबंधी उचित असे काही घडले नाही. मी लौकिकाची लाज सोडून दिली, भीकही मागितली. तुकाराम महाराज म्हणतात, यामुळे मी दीन होऊन मनुष्यपणाच्या बाबतीत हीन बनलो. आता बरे झाले सकाळीच कडू आले, मज न ठेवी अलोकी, आलो तेव्हा झाली चुकी. युग महिमा ठावा नवता ऐसा पुढे देवा, तुका म्हणी ठेवी भोगासाठी निरय गावी. आता हे बरे झाले, आज सकाळ सकाळीच मला समजून आले, मी जन्माला आलो हेच फार चुकले. आता मला या लोकांमध्ये तू ठेवू नकोस. अशा प्रकारचे युगमान पुढे येईल हे मला माहीत नव्हते. तुकाराम महाराज म्हणतात, जे कोणी भोगी आहेत त्यांच्यासाठी तू नरकाचा गाव तयार ठेव. हरी आता माझी परिसावी विनंती, रुक्माईच्या पती पांडुरंगा, चुकली या बाळा न मारावे जीवे, हित ते करावे माय बापी. तुका म्हणी तुझा म्हणता ती मजू, आता आहे लाजू हेची तुम्हा. हे देवा पांडुरंगा, आता तरी माझी एक विनंती ऐका. मी एक चुकलेले बालक आहे, मला तुम्ही जीवानिशी मारू नका. मायबापांनी जे हितकारक आहे तेच करावे. एखादं मूल जर चुकलं तर त्याचे आईबाप त्याला काही जीवानिशी मारत नाहीत, ते त्याच्या हिताचंच करतात. त्याप्रमाणे तुम्हीही माझं हित करा. तुकाराम महाराज म्हणतात, मी तुझाच आहे असे म्हटले जाते, मग आता याची लाज देवा तुला असू दे. पापाची यामुळे झाले सत्याचे वाटोळे, दोष झाले बळीवंतू, नाही ऐसे झाली नीतू. मेघ पडवो भीती, पिके सांडी येली क्षिती, तुका म्हणे काही वेदाविर्यो शक्ती नाही. या कलियुगामध्ये पापामुळेच सत्याचे वाटोळे झाले आहे. अनेक दोष बलवान झालेले असून नीती अगदीच नाही अशी झाली आहे. पाऊस पडायला मेघ भितात, यामुळे पृथ्वी तलावर पिके नाहीशी झाली आहेत, सर्वत्र दुष्काळ पडतो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आता या वेदामध्ये सुद्धा वीर्य आणि शक्ती ओज काही सुद्धा शिल्लक राहिली नाही. ऐसा दुस्तर भवसागरू, नेनो कैसा उतरू पारू, काम क्रोधादी सावजे थोरू, दिसता ते भयंकरू. माया ममतेचे भोवरे, घेते भयानक फेरी, वासनेच्या लहरी येते, उद्योग हेलकावे बसते. सरावया एक युक्ती असे, तुका नाम नावे मध्ये वैसे. हा संसार सागर तरुण जाण्याला अतिशय कठीण आहे. यामधून मी कसा पहिल्या तीराला जाऊ हे मला समजत नाही. या सागरामध्ये काम क्रोधादी विकारांची सावजे फारच असून ती फारच भयंकर दिसतात. माया आणि ममता यांचे भोवरे भयानक गतीने फेरे घेत आहेत. नाना वासनांच्या मोठमोठ्या अशा लाठा उठत आहेत, त्यामुळे नाना उद्योगांना हेलकावे बसतात. तुकाराम महाराज म्हणतात, या सागरामधून तरुण जाण्यासाठी एकच मला उपाय दिसतो आहे. नामरूपी नावेमध्ये बसून हा भवसागर तरुण जाता येते. देव जनला जाईना अंगा, याशी काय करू सांगा. वरकड देव येती जाती, हा देव जन्माचा सांगाती. अंगी भरली देवाचे वारे, देव जगची दिशे सारे. भूत न बोली निरुते, काही केल्या न सुटेते. जीव खादला दैवते, माझा आणि पंचभूते. तुका म्हणी वाडे कोडे, उभे पुंडलिका पुढे. अरे माझ्या अंगामध्ये हा देव जडलेला आहे, तो काही जाता जात नाही, याला मी तरी काय करू. इतर किरकोळ देव पुष्कळ येतात आणि जातात, पण हा देव मात्र जन्माचा सोबती आहे. या देवाचे वारे माझ्या अंगामध्ये भरून राहिले आहे, त्यामुळे सारे जगच देवाने भरून गेलेले मला दिसत आहे. वरकड देवांचे भूत मात्र कधी बरे बोलत नाही, पण ते काही केल्या सुटतही नाही. या पंचमहाभूतांनी आणि या क्षुद्र दैवतांनी माझा जीव खाल्ला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, माझा हा देव मात्र कौतुकाने पंढरपुरास पुंडलिका पुढे उभा आहे. हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी, म्हणशी काही मागा हेची देगा पांडुरंगा. संता लुटांगणी जाता लाजू नको मनी, तुका म्हणी अंगी शक्ती देई नाची रंगी. देवा, मला हरिदर्शनच्या घरी जन्म द्या. तू जर मला काही माग असा म्हणालास तर मला तू हेच दान दे. संतांना लोटांगणी घालताना माझ्या मनाला लाज न येऊ दे. तुकाराम महाराज म्हणतात, तुझ्या नामसंकीर्तनाच्या रंगामध्ये मला नाचण्याची तू शक्ती दे. झटक्याचे यावतने जेविली या साचू,
काय त्या विश्वासू तोची खरा, कोल्हाटिनी लागी आकाशी खेळतू, ते काय पावतू अमरपदू, जळ मंडप याचे घोडे राऊत नाचती, ते काय तडवती युद्धा लागे, तुका म्हणी तैसे मतवादी यांचे जिने, दिशेला जिरवाने बोलताची. खोटे बोलणाऱ्या माणसाने जेवणासाठी बोलावणी पाठवली तर ते खरी मानायची का? प्रत्यक्ष जेवल्यावरूनच त्याचा विश्वास खरा धरावा. कोल्हाट्याच्या खेळामध्ये काठीवर उंच उड्या मारल्या जातात तेव्हा ते काय खरोखरच अमरपद भोगतात की काय? आकाशामधील ढगांचे नाना आकाराचे घोडे आणि शिपाई दिसत असतात म्हणून ते काही खऱ्या युद्धामध्ये टिकाव धरतील? तुकाराम महाराज म्हणतात, याप्रमाणे अनेक प्रकारचे मतवादी वेगवेगळ्या मतांच्या लोकांचे जीवन असते, त्यांच्या बोलण्यावरून ते लाजीरवाणी दिसतात. काय आम्ही केली ऐसे नुधरी जैसे सांगावी, हरण कोल्हे वैकुंठवासी कोण त्यासे अधिकारू, रजा नाड्या सरोवरी नाही हरी विचारिले, तुका म्हणे गणिका नष्ट माझे कष्ट त्याहुनी. देवा, आम्ही असे काय केले आहे की ज्यामुळे तू माझा उद्धार करीत नाहीस? ते तरी मला सांग. हरणे कोल्हे ही सुद्धा वैकुंठवासी झाली, त्यांचा अधिकार तरी असा कोणता मोठा होता? त्या हातीला गजेंद्राला मगराने सरोवरामध्ये जेव्हा धरले त्यावेळी तुम्ही त्याचा उद्धार करताना काही विचार केला का? त्याच्या पापाविषयी तुम्ही काही विचारले नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवाच्या नष्ट गणिकेचा सुद्धा वेशेचा सुद्धा तुम्ही उद्धार केला, मग माझा उद्धार करताना मात्र तुम्हाला अधिक कष्ट का होत आहेत? ती गणिका नष्ट होती तिच्यापेक्षाही मी अधिक कष्ट करतो आहे तुमच्यासाठी, मग माझा अद्याप तुम्ही उद्धार का करीत नाही? भाग्यासाठी गुरु केला नाही आम्हाशी फळला, याचा मंत्र पडता कानी आमच्या पेवातू गेली पाणी. गुरु केला घरवासी आमच्या चुकल्या गाई म्हशी, स्वामी आपुली बुट बुट घ्यावी आमची प्रतापू टाकून द्यावी. तुका म्हणी ऐसे नष्ट त्याशी दुने होती कष्ट. मी माझ्या भाग्यासाठी गुरु केला पण तो काही आम्हाला फलद्रूप झाला नाही. त्याचा मंत्र कानावर पडताच आमच्या पेवामध्ये पाणी शिरले आणि सारे धान्य खराब झाले. या गुरुला आम्ही घरीच आसरा दिला तेव्हा आमच्या गायी म्हशी चुकल्या. यासाठी गुरु महाराज आम्हाला दिलेला गुरुमंत्र तुम्ही आपला परत घ्या आणि आम्ही दिलेली दक्षिणा आमची आम्हाला परत करा. तुकाराम महाराज म्हणतात, असे हे गुरु करणारे नष्ट लोक असून त्यांना त्यामुळे दुप्पट कष्ट प्राप्त होतात. गुणा आला विटेवरी पितांबरधारी सुंदरू, डोळे कान त्याच्या ठाई मन पायी राहू हे, निवारुनी जाय माया ऐशी छाया जयासी. तुका म्हणी समध्यानू हे चरणू सकुमारू. हा श्रीहरी सगुण रूप धारण करून विटेवर उभा राहिला आहे. हा पितांबरधारी अतिशय सुंदर दिसत आहे. आपले कान आणि डोळे याच्याच ठिकाणी लावावेत, याच्याच पायाशी आपले मन गुंतून ठेवावे. याच्या कृपेची छाया अशी असते की तिच्यामुळे दासांची माया निवारली जाते. तुकाराम महाराज म्हणतात, असे हे सुंदर ध्यान असून त्याचे चरण सुद्धा अतिशय सुकुमार असे आहेत. रंगी रंगी नारायण उभा करीतो कीर्तनो, हाती घेऊन याविना कंठी राही नारायणा. देखीलशी मूर्ती माझ्या हृदयाची विश्रांती, तुका म्हणे देवा दे कीर्तनाचा हेवा. देवा, मी उभ्या उभ्याने कीर्तन करीत आहे, तू या भक्ती प्रेमाच्या रंगामध्ये रंगून जा. मी हातामध्ये विना घेऊन कीर्तन करतो आहे. नारायणा, तू माझ्या कंठामध्ये राहा. तुझी मूर्ती मी पाहिली आणि त्यामुळे माझ्या हृदयाला विश्रांती मिळाली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, अशा प्रकारच्या कीर्तनाची मला हाव दे. तुझा भरवसा भाव फार होता पुरुषोत्तमा, भवसागर संकटी तारिशिडू जगजेठी. नाम आदित्याचे झाडू त्याचा न पडे उजडू, शिलंगणीचे सोने त्याशी घालू ठेवी कोणू. तुका म्हणे देवा ब्रीद सोडून या ठेवा. हे पुरुषोत्तमा भगवंता, आम्हाला तुझा फार मोठा भरवसा होता. हे जगजेठी, तू आम्हाला या संसार सागरातून तारशील असे आम्हाला वाटत होते. सूर्यफुलाच्या झाडाचे नाव नावालाच असते, त्याचा काही उजेड पडत नाही. दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन करण्यासाठी आपट्याच्या पानांना सोने असे म्हटले जाते, पण ते सोने घेऊन जर
बाजारात घाण ठेवायला जर गेले तर त्याला कोणीही पैसे देत नाही किंवा कोणी घाण घेत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा पतित पावन हे तुझे जे ब्रीद आहे ते आता तुम्ही सोडून द्या. झालू आता दासू माझी पुरवी हे आसू, पंढरीचा वार करी वारी चुकू नेदी हरी, संत समागमू अंगी भरून या प्रेम, चंद्रभागी स्नानू तुका म्हणे हेची दानू. देवा मी तुझा दास झालो आहे, तू माझी इच्छा पूर्ण कर. मला पंढरीचा वारकरी कर आणि माझी वारी एकदा सुद्धा चुकू देऊ नकोस. माझ्या अंगामध्ये तुझ्याविषयी प्रेम भरून येऊ दे. सतत संतांचीच सोबत मला दे. तुकाराम महाराज म्हणतात, नित्य नेमाने चंद्रभागेमध्ये स्नान घडावे असेच तू मला वरदान दे. यासाठी करी तू निष्ठुर भाषणू, आहेशे तू जाणू सर्वदाता, ऐशे दुःख कोण आहे निवारिता, तो मी जाऊ आता शरण त्याशी, बैसलाशी केने करून एक घरी, नाही येथे उरी दुसऱ्याची, तुका म्हणी आली अवघे पायापे, आता माये बापे नुपेक्षावे. देवा मी यासाठीच कधी कधी निष्ठुर असे भाषण करतो. तू सर्वदाता आहेस हे तू जाणतोसच. माझे हे दुःख निवारण करील असा दुसरा कोण आहे आणि मी कुणाला शरण जाऊ. तू एकाच्या घरी आपल्या कृपेचा माल देऊन बसलास, यामुळे दुसऱ्याला काही उरणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मी सर्व भावाने तुझ्या पायाजवळ आलो आहे. आता मायबापांनी माझी कदापि उपेक्षा करू नये. पोरा लागली शे चटू धरी वाटू देवळाची, सांगितले नेघे कानी दुजे मनी विठ्ठलू, काम घरी न करी धंदा येथे सदा दुच्छितू, आमुचे कुळी नवते ऐसे हे चिपिशे निवडले, लौकिकाची नाही लाजू माझे मजू पारिखे, तुका म्हणी नरका जाणे या वचने दुष्टाचे. या पोराला काय चटक लागली आहे पहा. हा एकसारखा या भगवंताच्या देवळामध्ये जाऊन बसतो, त्या श्रीहरीच्या देवळाचीच वाट धरतो. काही दुसरे जर त्याला सांगितले तर तो कानाने सुद्धा ऐकत नाही. माझ्या मनात एक फक्त विठ्ठलच आहे. या ठिकाणी सतत दूषित होऊन हा राहतो, काही कामधंदा करीत नाही. आमच्या कुळात असा कोणी निर्माण झाला नव्हता. हे वेळ कसे निवडून निघाली काही कळत नाही. याला लौकिकाची लाज नसल्यामुळे माझे असून हे पोर मला पारखे झाले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, या पोरासंबंधी असे बोलणाऱ्या माणसास नरकाला जावे लागेल. देवा बोली आता बोला त्या का धरीला बोला, भेऊ नको देई भेटी तू का पडिलासी संकटे, तुझ्या जीवीचे मी जाणे मनशी मुक्ती आम्हा देणे, तुका म्हणे न लगे काही चित्त राहू तुझे पायी. देवा तुम्ही आता काहीतरी बोला ना. तुम्ही असा आबोला का बरे धरला आहे. देवा तू आता भिवू नकोस, मला भेट दे. तू उगीच का संकटामध्ये पडला आहेस. तुझ्या मनामध्ये जे काही मनोगत आहे ते मी चांगले जाणतो. आम्हाला मुक्ती द्यावी लागेल असे तुला वाटते की काय. तुकाराम महाराज म्हणतात, पण देवा मला तुझे काही सुद्धा नको. माझे चित्त फक्त तुझ्याच पायी राहू दे. यमधर्मानिक ब्रह्मादिक देऊ त्यांचा पूर्ण भाऊ तुझे पायी, करीती स्मरण पार्वती शंकरू तेथे मी किंकरू कोणीकडे, सहस्त्रमुखेशी घोष फणीवराचा मज किंकराचा पाडकायू, चंद्र सूर्य आणि सर्व तारांगणे करीती भ्रमणू प्रदक्षिणा, तुका म्हणी त्याशी स्वरूप कळेना तेथे मज दिना कोण पुसे. प्रत्यक्ष यमधर्म आणि ब्रह्मदेवादी देव यांचाही पूर्ण भाव देवा तुझ्याच पायाशी आहे. पार्वती आणि भगवान शंकर तुझेच स्मरण करतात. तिथे मी एक पामर सामान्य सेवक माझा काय पार. फणीवर शेषनाग सुद्धा आपल्या हजार जिभानी तुझा घोष करीत असताना माझ्यासारख्या सेवकाची काय किंमत. चंद्र सूर्य आणि सर्व तारांगणे तुझ्या भोवतीच प्रदक्षिणा करीत आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, या सर्वांनाही देवा तुझे स्वरूप समजेना कळेना सापडेना, तिथे माझ्यासारख्या गरीबाला कोण विचारणार. विठोबाचे पायी जीव म्या ठेविला, भक्ती भावे केला देवरुनी, देव माझारुनी आहे सहाकारी, परस्परे वारी भवभय डोही बुडो नेदी पाही, धरून या बाही तारी मजू, तारी येली दास पाडिल्या संकटी, विष केले पोटी अमृतमयू, अमृताते सेवित शे नाम रसा, तोडियला फासा बंधनाचा, बंधनाचा फासा महा काही नेनू,
पाय तुझे जाणू पद्मनाभा. पद्मनाभा नाभी कमळी ब्रह्मादिकू त्रैलोक्य नायकू म्हणवशी देवा दासाचा अंकितू. मनाचा संकेतू पाहुनिया दृढ निश्चय तयाचा. तोची दाससाचा जवळीक झाली ब्रह्मी सुखावली. मार्ग दाखविले मुढाजना माझी दास तुझा मुडू. कास तुझी दृढू धरी येली तुझे पाय रे विठ्ठला. तुका सुखी झाला तुझ्या नामे. या देवाच्या पायी मी माझा जीव ठेवून दिला आहे. अशा प्रकारच्या माझ्या भक्तिभावामुळे मी देवाला ऋणी करून घेतले आहे. हा देव माझा ऋणी असून मला सहाय्य करणार आहे. परस्परच हा माझे संसार भय दूर करतो. हा मला कधी भवसागरामध्ये बुडू देत नाही. हाताला धरून मला वर काढतो आणि तारतो. प्रत्यक्ष विष सुद्धा पोटात घेऊन त्याने अमृतमय केले आणि आपल्या दासांचे संकट दूर केले. या नामरसाच्या अमृताचे सेवन करून मी या बंधनाचा फासा सोडवून टाकला आहे. हे पद्मनाभा नारायणा, आम्ही तुझे पाय जाणून घेतल्यामुळे भवबंधनाचा फासा आम्हास काही जाणवतच नाही. तुझ्या नाभी कमळावर ब्रह्मदेव असल्यामुळे तू साऱ्या त्रैलोक्याचा धनी झाला आहेस. आपल्या भक्ताच्या मनाचा संकेत देवा तू जाणतोस आणि तू स्वतःला दासांचा सेवक आहे असे म्हणवून घेतोस. हा त्याचा दृढ निश्चय पाहून तो दास सुद्धा त्याचा खरोखरीचाच निकटचा होतो. ज्यांना अशी जवळीक मिळाली आणि जे परब्रह्माच्या ठिकाणी सुखावले त्यांनी या जगामध्ये मूर्ख लोकांना सुद्धा मार्ग दाखवला. अशा या मूर्ख लोकांमधील मी एक मूर्ख असूनही तुझाच दास आहे. मी तुझी कास दृढ भावनेने धरली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हे देवा विठ्ठला, मी तुझे पाय धरले असून तुझ्या नामस्मरणामुळे मी आता पूर्णपणे सुखी झालो आहे. बहु क्लेशी झाली याहू नरदेही. कृपा दृष्टी पाही पांडुरंगा सर्व देवांची या देवा. घ्यावी माझी सेवा दीनानाथ वृद त्रिभुवनी तुझे. माय बापा ओझे उतरी सत्वर पैल थडी नेई. पूर्ण सुख देई पायापाशी मज ठेवी निरंतरू. आशा तुझी फारू दिवस केली आस तुझे वाट मी पाहतू. निशिदिनी ध्यातू नाम तुझे गुड सो भक्ता आवडे. भक्ता लागी कडे खांदा घेशी खांद्यावरी खेळवेशी लोभे. पाऊल ते शोभे विटेवरी उभा देखील अशी डोळा. मनाचा सोहळा पुरवी सत्वर त्रिलोक्य स्वामिया. मिठी घाली पाया तुका म्हणे. हा नरदेह प्राप्त होऊन मी फारच कष्टी झालो आहे. पांडुरंगा, तू कृपादृष्टीने माझ्याकडे पहा. तू सर्व देवांचाही देव आहेस. हे दीनानाथा, माझी ही सेवा तू घे. माय बापा, साऱ्या त्रिभुवनामध्ये दीनानाथ हे तुझे ब्रीद गाजत आहे. या ब्रीदाचे ओझे माझ्यावरून तू उतरावेस. तू या भवसागरात उतर आणि मला ताबडतोब पलीकडच्या तीरावर घेऊन जा आणि तुझ्या पायाशी असलेले पूर्ण सुख मला दे. मला तू निरंतर आपल्या पायापाशीच ठेव. यासाठीच मी फार दिवस तुझी आशा केली आहे. मी तुझी इच्छा करून वाट पाहत उभा आहे. रात्रंदिवस तुझेच नाम मी गातो आहे. तुझेच ध्यान करतो आहे. देवा, तुझे गोड नाम तुझ्या भक्तांना फार आवडते. या भक्तांना तू आपल्या कडेवर आणि खांद्यावर घेतोस. त्यांना तू खांद्यावर घेऊन मोठ्या प्रेमाने खेळवतोस. तुझी पावले विटेवर फारच सुंदर आणि शोभिवंत अशी दिसतात. तुला विटेवर उभा राहिलेला पाहिला की डोळ्यांना सुख वाटते. तू माझ्या मनाचा हा सोहळा पुरवतोस. तुकाराम महाराज म्हणतात, त्रैलोक्याचा स्वामी, मी तुझ्या पायांना मिठी घालून विनंती करतो आहे की माझ्या मनाचा हा हेतू तू ताबडतोब पूर्ण करावास. एक वेळ तरी जाईन माहेरा. बहुजन्म फेरा झाल्यावरी. चित्ताही बैसली अविट आवडी. पालटती घडी नेघे की. करावी ती करी कारण शरीरू. अंतरी त्याधिरू जीवनाचा. तुका म्हणी तरी होईल विलंबू. परी माझा लाभ खरा झाला. अनेक जन्मांचे फेरे घेतल्यानंतर एकदा तरी मी या माझ्या माहेरी जाईन. माझ्या चित्ताला हीच एक अवीट अशी प्रेमाची गोडी लागली आहे. तिच्यामध्ये थोडा वेळ सुद्धा पालट होत नाही. ती अखंड स्थिती राहते. हे शरीर जे काही कार्य करायचे असेल ते करू, पण माझ्या चित्तामध्ये मात्र प्रभूस या जीवनात भेटण्याचा धीर आहे. किंवा अविद्येने किंवा अज्ञानाने काय झाले ते झाले तरी मला अंतरंगामध्ये जीवनाचा धीर वाटत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, या बाबतीमध्ये थोडा विलंब होईल हे खरे, पण माझा लाभ मात्र खराखुरा होईलच होईल.
सांगत्वा कोणाशी तारिले, संता वेगळे उधरिले. संत शब्द उपदेशी, मग तू हो म्हणशी. तुका म्हणे नाही तुझा उपकारू, करू संतांचा उच्चारू. देवा, तू स्वतः होऊन कुणाला तारलेस ते तरी सांग. या संतांच्या शब्दाशिवाय तू कुणाचाही उद्धार केला नाहीस. संत हे शब्दांनी उपदेश देतात आणि मग तू कृपेविषयी हो असे म्हणतोस. तुकाराम महाराज म्हणतात, या बाबतीमध्ये तुझा काहीच उपकार म्हणता येणार नाही. यासाठी संतांचाच उच्चार करावा लागेल. उमा रमा एकी सरी, वाराणसी ते पंढरी. दोघी सारिखी सारिखी, विश्वनाथ विठ्ठल सखे. तेथे असे भागीरथी, येथे जाना भीमरथी. वाराणसी त्रिशूलावरी, सुदर्शनावरी पंढरी. मनकर्णिका मनोहरू, चंद्रभागा सरोवरू. वाराणसी भैरव काळू, कुंडलिक क्षेत्रपाळू. धुंडीराज दंडपाणी, उभा गरुडू कर जोडुनी. गयातीची गोपाळपुरू, प्रयाग निरा नरसिंहपुरू. तेथे असती गयाबुडू, येथे गाई आणि गोपाळू. शमीपत्र पिंड देती, येथे काला निज सुख प्राप्ती. संत सज्जनी केला काला, तुका प्रसाद लाधला. भगवान शंकराची पत्नी जी उमा आणि विष्णूची पत्नी रमा यांची बरोबरी सारखीच आहे. वाराणसी आणि पंढरी यांच्यामध्ये भेद नाही. विश्वनाथ आणि विठ्ठल हे दोघे एकसारखे असून एकमेकांचे सखेच आहेत. तेथे महादेवाच्या स्थानी भागीरथी आहे, तर या ठिकाणी विठ्ठलाजवळ भीमा नदी आहे. वाराणसीच्या देवाने त्रिशूल धारण केला आहे आणि पंढरीचा देव सुदर्शन चक्र धारण करीत असतो. काशीस मनोहराशी मणिकर्णिका आहे, तर पंढरपुरामध्ये चंद्रभागा नदीचे सरोवर आहे. वाराणसीत काळभैरव असतो, तर पंढरपुरामध्ये पुंडलिक महामुनी हा क्षेत्रपाळ आहे. त्या ठिकाणी काशीमध्ये दंडधारी धुंडीराज आहे, तर इथे हात जोडून गरुड उभा राहतो. गया आणि गोपाळपूर यामध्ये भेद नाही. प्रयागास गंगा यमुनीचा संगम, तर नरसिंहपुरास भीमा निरा नद्यांचा संगम आहे. गयेस तेथील उपाध्याय असतील, तर येथे पंढरपुरास गायी आणि गोपाळ दृष्टीस पडतात. तेथे शमीपत्र आणि पिंड देतील, तर इथे निज सुखाच्या प्राप्तीसाठी काल्याचा प्रसाद मिळेल. तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारे संत सज्जनांनी जो काला केला त्याचा मला प्रसाद मिळाला आहे. फत्याची बडबडी चवीना संवादू, आपुलाची वादू आपणाशी. कोणी या शब्दाची मरावे घसणी, अंतरे शहाणी राही जेहू. गाढवांचा भुंकू ऐकता कानी, काय कोडवाणी ऐशी येचे. तुका म्हणे ज्याशी करावे वचनू, त्याचे येथे गुणू अंगासते. फटकळ माणसाच्या बडबडण्यामध्ये कसलीच चव नसते की त्याचा आस्वाद कधी घेता येत नाही. म्हणून आपला वाद आपलाशीच करावा. इतरांच्या शब्दांच्या दाटीवाटीत कुणी फुकट मरून जावे म्हणून अंतरंगामध्ये शहाणपण धरून असावे. गाढवाचे ओरडणे कानाने जरी ऐकले तरी त्याचे काही कौतुक वाटते का? तुकाराम महाराज म्हणतात, ज्याच्या विषयी आपण बोलत असतो, ज्या विषयावर आपण बोलत असतो, त्याच प्रकारचे गुण त्या माणसाच्या अंगास येत असतात, अंगामध्ये उतरत असतात. म्हणूनच नेहमी चांगले बोलावे. दिवसा व्यापार चावटी, रात्री कुटुंब चिंता मोठी. काय करू या मनाशी, नाठवे का ऋषिकेशी. वेशी पाशी रात्री जागी, हरी कीर्तनी निद्रा लागी. तुका म्हणे काय झालाशी, व्रथा संसारा आलाशी. अरे हा मनुष्य कसा आहे पहा. दिवसभर व्यापाराच्या व्यवहाराच्या गोष्टी करत राहतो, त्याची काळजी करीत राहतो आणि रात्रभर याला कुटुंबाची मोठी चिंता लागते. रात्रभर हा तळमळत झोपतो. याच्या मनास काय करावे? ऋषिकेशाला हा का आठवत नाही? वेशेजवळ हा रात्रभर जागून काढतो, पण हरिकीर्तनामध्ये मात्र याला ताबडतोब झोप लागते. तुकाराम महाराज म्हणतात, तू कशासाठी या मनुष्य जन्माला आलास? उगीच या संसारात का आलास रे? याचा विचार कर. अहो कृपावंता होई बुद्धीचा दाता, जेने पाय जे उद्धारू, होय तुझे पायी थारू. वदवी वाचा भाव पांडुरंगी साचा, तुका म्हणे देवा माझे अंतर वसवा. हे कृपावंत देवा, तुम्ही सत्सद बुद्धीचे दान देणारे व्हा. यामुळे माझा उद्धार होईल आणि तुमच्या पायांचा आश्रय मिळेल. या पांडुरंगाच्या ठिकाणी खरा भाव आहे अशी माझ्या वाणीकडून तू वदून घे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा माझ्या चित्तात तुझीच वस्ती असू दे. निंदक तू परोपकारी, काय वर्णो त्याची थोरी.
जो रज काहुनी भला परी सर्व गुणे आगळा मेघे मूल धुतो फुका पाप वरच्या वरी देखा करीतसे साधका शुद्ध सरते तेही लोके मूक संवदनी सांगाते अवघे साठविले तेथे जिव्हा सावन निरुते दोष काढी जन्माचे तया ठाव यमपुरी वास करणे अघोरी त्याशी दंडन करी तुका म्हणे नानी ते. निंदक हा फार मोठा उपकार करणार असतो, त्याची थोरवी मी काय वर्णन करू. तो कपडे धुणाऱ्या परठापेक्षा सर्व गुणात फार वेगळाच असतो. काहीही मोल न घेता हा दुसऱ्याच्या चित्तामधील पाप वरचेवर धुवून काढतो. साधकांना शुद्ध करून तीनही लोकांना मान्य करतो. त्याचे मुखरूपी कपडे धुण्याचे पात्र नेहमी बरोबर असून त्यात इतरांचे पातकी वर्तन साठवलेले असते. जिव्हारूपी चांगल्या साबणाने तो नेहमी त्यांचे अनेक जन्मांचे दोष काढून टाकतो. तुकाराम महाराज म्हणतात, अशा ह्या निंदकाचे स्थान यमलोकीच असते. त्या ठिकाणच्या अघोर अशा नरकात याला यमाचे दूत ताडण करीत असतात. विद्या अल्पपरी गर्व शिरोमणी मज होणी ज्ञानी कोण आहे. अंगी भरला ताठा कोणाचे मानिना साधूची छळणा सोयी करी. साधूचे देहाचा मानी जो विटाळू त्रिलोके चांडाळ तोची एकू. संतांची जो निंदा करी मुखे जपे खतेला सकळ पापे तोची एकू. तुका म्हणी ऐसे मावेचे मैंदू त्यापाशी गोविंदू नाही नाही. एखाद्याच्या अंगी थोडीच विद्या असली तरी तो अगदी गर्वशिरोमणी होतो आणि माझ्यापेक्षा दुसरा कोणीच श्रेष्ठ नाही असे तो म्हणू लागतो. त्याच्या अंगी अभिमान भरलेला असल्यामुळे तो कुणाचेच ऐकत नाही, कुणाचे मानत नाही. साधू संतांचा छळ तो स्वतः करीत राहतो. साधूच्या देहाचा जो विटाळ मानतो तोच एक तीनही लोकांमध्ये चांडाळ असतो. संतांची निंदा जो स्वमुखाने सतत करतो त्याचा देह पातकाने भरलेला असतो. तुकाराम महाराज म्हणतात, असे हे मायेचे मैंद, असे हे मायेचे कपटी लोक आहेत, त्यांच्यापाशी कधीही गोविंद असत नाही. प्रपंचाची पीडा सोशिती अघोरी जया क्षणभरी नाम नये. नाम नाठविती आत्मया रामाची दिगजिने त्याचे भवामुळू. मूळ ते पापाचे आचरण तयाचे नाही राघवाचे स्मरण त्या. स्मरण भजन नावडी जयासी आंदनी आदाशी यमदूता. चिंतन रामाचे न करीतो दोषी एकांत तयाशी बोलू नये. नये त्याचा संग धरू म्हणे तुका धरिता पातका वाटे करी. जो मनुष्य क्षणभर सुद्धा देवाचे नाम घेत नाही त्याला या प्रपंचामध्ये भयानक अशी पीडा होते. अंतरंगातील रामाचे नामही जे आठवत नाहीत त्यांचे जिणे व्यर्थ आहे. त्यांचा धिक्कार करावा. त्यांचे जगणे संसाराचे केवळ मूळच आहे. यांचे आचरण म्हणजे पापाचे मूळच असून त्याला राघवाचे स्मरण नसते. ज्याला भगवंताचे स्मरण भजन आवडत नाही तो यमदूतांना दासदासी म्हणून आंदनच जातो. जो रामनामाचे चिंतन करीत नाही तो मोठा दोषी असतो. त्याच्याशी एकांतात सुद्धा मुळीच बोलू नये. तुकाराम महाराज म्हणतात, त्याची संगत मुळी सुद्धा धरू नये. जर त्याची संगत धरली तर संगत धरणाऱ्याला पापाचे वाटेकरी व्हावे लागेल. अर्थे विन पाठांतर कास या करावे व्यर्थची मरावे घोकुनिया. घोकुनिया काय वेगी अर्थ पाहे अर्थरूप राहे होऊनिया. तुका म्हणे ज्याला अर्थी आहे भीती नाही तरी गोष्टी बोलू नका. अर्थ समजल्याशिवाय उगीच पाठांतर कशासाठी करायचे. व्यर्थ नुसती घोकंपट्टी करून काय उपयोग आहे. फुकट घोकंपट्टी करण्यामध्ये का मरायची. नुसते घोकून काय होणार. प्रथम त्याचा अर्थ समजून घ्यायला हवा. प्रत्यक्ष त्याने अर्थरूप व्हायला हवे. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याला खरोखर अर्थ समजला आहे त्यानेच बोलावे, इतरांनी काही बोलू नये. बसता चोरापाशी तैशी होय बुद्धी देखताचे चिंदी मन धावे. व्यभिचार्यापाशी बैसता क्षणभरी देखताची नारी मन धावे. प्रपंचाचा छंद टाकून या गोवा धरावे केशवा हृदयात. सांडून या दे संसाराची वेडी कीर्तनाची गोडी धरावी गा. तुका म्हणे तुला सांगतो मी एकू रुक्मिणी नायकू मुखी गावा. चोराच्या जवळ बसले की आपणालाही तशीच बुद्धी होते. एखादी फाटकी चिंदी जरी दिसली तरी ती घेण्यासाठी मन तिकडे धावते. व्यभिचारी माणसाजवळ क्षणभर बसले की तशीच वासना होते आणि स्त्री पाहताच त्याचे मन चंचल बनते. प्रपंचाचा गुंता आणि छंद सोडून द्यावा आणि हृदयामध्ये त्या एका केशवालाच धारण करावे.
संसाराची ही वेडी सोडून द्यावी आणि मनामध्ये कीर्तनाची गोडी धरावी. तुकाराम महाराज म्हणतात, मी तुला एक सांगतो की रुक्मिणीचा जो पती श्री विठ्ठल आहे त्याचेच गुणगान गा. मस्तकी सावी ठाकी याशी जाणू तेव्हा देवपणू भोगावे गा. आपुली ये स्तुती निंदा अथवा मानू टाकावा थुंकून पहिलीकडे. सद्गुरु शेवून त्याची अमृत पानू करुणी प्राशनू बैसावे गा. आपुल्या मस्तकी पडोत डोंगरू सुखाचे माहेरू टाकू नये. तुका म्हणी आता सांगू तुला किती जिन्याची फजिती करू नये. डोक्यावर टाकीचे घाव सहन करावेत तेव्हाच देवपणाचा भोग प्राप्त होतो. कुणी आपली स्तुती केली किंवा निंदा केली, कुणी मान दिला किंवा कुणी अपमान केला तरी ते सर्व काही थुंकून टाकून द्यावे. सद्गुरूंची सेवा हेच एक अमृतपान समजून त्यांचे प्राशन करून स्वस्थ चित्ताने राहावे. आपल्या मस्तकावर दुःखाचे डोंगर जरी कोसळले तरी सुखाचे माहेर असलेले हे स्थान कदापि सोडू नये. तुकाराम महाराज म्हणतात, तुला आता किती सांगू, जगण्याची फजिती करून घेऊ नये. स्वामी सेवा गोडू माते बाळकाचे कोडू. जे जे मागावे भातुके ते ते पुरवे कौतुके. खेळविले कोडे हरुषे बोले की बोबडे. तुका म्हणे लाडू ते ते पुरे माझे कोडू. ज्याप्रमाणे आईला आपल्या बालकाचे कौतुक असते त्याप्रमाणेच स्वामीला आमची सेवा गोड वाटते. ज्याप्रमाणे प्रेमाचा खाऊ मागावा त्याप्रमाणेच तो कौतुकाने पुरवला जातो. मूल मोठ्या हर्षाने बोलो की बोबडे बोलो, आई त्याला मोठ्या कौतुकाने खेळवते. तुकाराम महाराज म्हणतात, याप्रमाणे माझे लाड कौतुकानेच देव पुरवत असतो. तुझे नाम पंढरीनाथा भावे विनू नये हाता. दहा नये विसा नये पन्नासा साठा नये. शान नये सहस्रा नये लक्ष कोडे लागे नये. तुका म्हणे पंढरीनाथा भावे विनू नये हाता. हे देवा, एक भाव जर नसेल तर तुझे नाम कुणाच्याही हाती येणार नाही. 10 जण असोत की 20 जण असोत, 50 असोत की 60 असोत, 100 किंवा 1000 असोत तरी सुद्धा ते मिळत नाही. लक्ष कोटी जणांनाही तो प्राप्त होणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, हे देवा पंढरीनाथा, एका भावभक्तीशिवाय तू माझ्या हाताशी येणार नाहीस. संतापायी विन्मुख झाला तो जरी संगती मागू आला. तरी त्याहुनी दुरी जावी सुखे एकांती बैसावी. आत्मचर्चा नाही जेथे आगी लावणी द्यावी तेथे. तुका म्हणी नाही चित्ता समाधानू काही. जो संतांच्या पासून परत मागे आला आणि परत आपल्या बरोबर येऊन संगत मागू लागला तर आपण त्याच्यापासून दूर जावे आणि सुखाने एकांतात बसावे. ज्या ठिकाणी आत्मचर्चा होत नाही तिथे आग लावून द्यावी. तुकाराम महाराज म्हणतात, याशिवाय मनास समाधान मिळत नाही. हिरा ठेवीचा काळी गहाणू मोल न तुटे दुकाळी जाणू. तैसे संत जन पाही विनटले श्रीहरी पायी. तुका म्हणी तैसे भक्तो तयाशी जन हे निंदितो. काही काळ जर हिरा गहाण ठेवला तर दुष्काळ सुद्धा त्याचे मोल काही कमी होत नाही. त्याप्रमाणेच हे संत जन या श्रीहरीच्या पायी शोभून दिसतात. तुकाराम महाराज म्हणतात, त्याप्रमाणे हे भक्त असतात पण लोक मात्र त्याची निंदा करतात. परिशे गे बाई सुने बाई नको वेचू दूध दही. आवा चालली पंढरपुरा वेशी पासून आली घरा. ऐके गोष्टी सादर बाळी करी जतनू फुटकी पाळी. माझी हातीचा कलवडू मज वाचुनी नको फोडू. वळवट क्षरीची लिंपणू नको फोडू मज वाचुनू. उखळ मुसळ जाते माझे मन गुंतले तेथे. भिक्षुक आल्या घरा सांग गेली पंढरपुरा. भक्षी परिमित हारू नको फारशी वरू सारू. सुन म्हणे बहुतनिकी तुम्ही यात्रेशी जावे सुखे. सासूबाई सोयीत जोडा सर्व मागिलो आशा सोडा. सुनमुखीचे वचन कानी ऐकुनी सासू विवंची म्हणी. सवतीचे चाळी खोटी म्या जावेशी हिला वाटे. आता कास या यात्रे जाऊ काय जाऊनी ते पाहू. मुले लेकरे घरदारू माझे येथेची पंढरपुरू. तुका म्हणी ऐसे जणू गोविले माये करुणू. सुनबाई, तू नीट ऐकून घे. दूध आणि दही यांचा तू फार खर्च करू नकोस. अशी ताकीद देणारी एक प्रौढ बाई पंढरपुरात निघाली आहे. पण ती वेशेपासूनच परत आली आणि म्हणू लागली की, हे बाळे, तू नीट लक्ष देऊन गोष्ट ऐक.
माझे फुटके पाळे नीट जपून ठेव. माझ्या हाताने मडक्यांना लिंपण दिले आहे, ते माझ्याशिवाय तू फोडू नकोस. खिरीच्या वळवंटाचे लिंपण तू माझ्याशिवाय फोडू नकोस. हे माझे उखळ, हे मुसळ, यामध्ये माझे मन गुंतून राहिले आहे. जर कुणी भिक्षुक आला तर त्याला काही देऊ नकोस. मी पंढरपूरला गेले आहे असे त्याला सांग. आणि तू सुद्धा जेवण अगदी मोजके घे. उगीच अन्न सामग्री वाया घालवू नकोस. यावर सोनबाई म्हणाली, सासूबाई, फार चांगले सांगितले. तुम्ही आता सुखाने यात्रेला जा. मागील प्रपंचाची सर्व आशा सोडून आता थोडी तरी स्वहिताची जोड करा. सोनबाईच्या मुखामधील हे शब्द ऐकून सासूने मनामध्ये विचार केला की या सवतीचे चाळे खोटे दिसत आहेत. मी इथून जावे असे हिला वाटते आहे. आता मी कशासाठी यात्रेला जाऊ? तिथे जाऊन तर मी काय पाहू? या ठिकाणी माझे मुले लेकरी आहेत. इथेच माझे घरदार असल्याने माझे पंढरपूर सुद्धा इथेच आहे. तुकाराम महाराज म्हणतात, याप्रमाणे लोक या प्रपंचाच्या मायेमध्ये गुरफटून गेले आहेत. एक ते गाढव मनुष्याचे वेशू, हालविती पुसू पुढे दाढी. निंदा ही भोजन जेवण तयासी, जोडी घरी राशी पातकांच्या. तुका म्हणे सुखे वैसोनिया खाती, कुंभपाती होती नरकवासी. दुराचार वर्तन करणारा मनुष्य, माणसाचा वेश करणारा जरी असला तरी तो गाढवच असतो. त्याची दाढी फक्त पुढून वाढलेली असते, पुढून हालत असते इतकेच. नाहीतर तो आणि गाढव सारखाच असतो. दुसऱ्याची निंदा केली की त्याला भोजन केल्याचा आनंद मिळतो आणि यामुळे तो पातकांच्या राशी मिळवत राहतो. तुकाराम महाराज म्हणतात, अशी माणसे सुखाने बसून खातात आणि शेवटी कुंभपाक नावाच्या नरकाला जातात. माग त्याची टाळा टाळी, झिंजा ओढुनी कपाळी. ऐसा तव मुळा तुमचा नशेल गोपाळा. नशील ना नवी ऐचे धरी येली देवी. तुका म्हणी झाला उशीर नाही तो विठ्ठला. जो पुन्हा पुन्हा मागतो त्याला टाळाटाळ करायची आणि ज्याला नको त्याला झिंजा ओढून त्याच्या कपाळी मारायची. गोपाळा, अशा प्रकारची तुमची रीत नसेल. देवाने हे असे काही नव्याने धारण केले नसेल. तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठला, माझ्यावर कृपा करण्यासाठी अजून काही फारसा उशीर झालेला नाही. संसार करीती मोठ्या महत्वानी, दिशे लोकावने न कळत्या. पवित्रपणा फुले घरच्या आशे दिशे, बाहेर उदास निंदिता ते. आपणा कळीना फुले अवगुणू, पुढीलाचे दोष गुणू वाखानिते. विषयाचे ध्यासे जग बांधी येली, म्हणून लागले जन्म मृत्यू. तुका म्हणी माझे संचितची असे, देवाजीचे पिसे सहज गुण. लोक हा संसार मोठ्या महत्वाने करतात, परंतु त्यांचा संसार लोकांना उन्हा दिसतो हे काही त्यांना कळत नाही. आपल्या घरचे आपणा सर्वत्र पवित्र दिसते, पण बाहेरच्या लोकांना मात्र ते उदासवाने दिसते. आपला अवगुण आपणाला कळत नाही, परंतु दुसऱ्याचे गुणदोष मात्र ते वर्णन करतात. अशा नाना विषयांच्या ध्यासामुळे जग बांधले गेले असल्यामुळेच त्यांच्या मागे जन्म मृत्यूचा फेरा लागतो. तुकाराम महाराज म्हणतात, माझे संचितच असे आहे की मला सहजपणे या देवाचे वेड लागले आहे. हुवाराचे ज्ञान अवघा रजोगुणू, सुखवासी होऊन विषय भोगी. त्याशी जरी ज्ञान उपदेश केला, संगे विन त्याला राहाविना. तुका म्हणी संग उत्तम असावा, या विना उपावा काय सांगू. रजोगुण वाढवणारे ज्ञान अडाणी गावंढळ माणसाचे असते. तो सुखवासी होऊन विषयांचा भोग घेणारा असतो. त्याला जरी ज्ञानाचा उपदेश केला तरी जुन्या रजोगुणांच्या संगतीविना त्याला राहत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, यासाठीच संग उत्तम प्रकारचा असावा, याशिवाय दुसरा कोणताही उपाय नाही. भाग्यासाठी लाचावले देवधर्म ते राहिले, कथे जाताळसे म्हणू प्रपंचाचे मोठे ज्ञानू. अखंड प्रीत जाया नेने भजनाच्या ठाया, कथा कीर्तन धनाचे सर्व काळू विषयीनाचे. तुका म्हणे पंढरी राया, ऐसे जन्मविले वाया. हे लोक लौकिक भाग्यासाठी लालचावलेले आहेत. या नादामध्ये त्यांचे देवधर्मही राहून जातात. देवाची कथा करताना मात्र यांचे मन आळसावून जाते. त्यांना प्रपंचाचे तेवढे फार मोठे ज्ञान असते. प्रपंचावर किंवा बायकोवर अखंडपणे प्रेम करणाऱ्यांना भजनाचा मात्र ठाव ठिकाणा सुद्धा नसतो. कथा कीर्तन सुरू झाले तरी त्यामध्ये त्यांना सतत विषयांचेच चिंतन घडते. तुकाराम महाराज म्हणतात, हे पंढरी राया, असे हे लोक जन्मास येऊन वाया गेलेले असतात. पतिव्रतेची कीर्ती वाखानिता, शिंदळीच्या माथा तिरीक उठे. आमुचे ते आहे सहज बोलणे, नाही विचारून केले कोणी. अंगे उने त्याच्या बैसे टाळ क्यातू,
तेने ठिणग्या बहुतू गाळी तसे तुका म्हणी आम्ही काय करणे त्याशी धका खवंदाशी लागतसे. पतिव्रता स्त्रीच्या कीर्तीची वाखाणगी सुरू झाली की जी शिंदळबाई असते तिच्या डोक्यामध्ये तिडीक निर्माण होते. आमचे आपले हे सहज बोलणे आहे, कुणी काही विचार करून हे केलेले नाही. जे ज्याच्या अंगात उणी असते तेच त्याच्या डोक्यात पक्के झालेले असते, त्यामुळे तेच पुन्हा पुन्हा प्रकट होत राहते. ज्याच्याजवळ काही दोष असतात त्याच्याच डोक्यामध्ये माझ्या या बोलण्याच्या ठिणग्या उठत राहतात. तुकाराम महाराज म्हणतात, अशा माणसास आम्ही तरी काय करणार. जिथं जखम असते तिथंच पुन्हा त्याला धक्का लागतो आणि त्यामुळे ते त्याला दुखत राहतं. त्याप्रमाणे आमचं बोलणं जे दुष्ट आहेत त्यांनाच लागत असते.